हाय गाईज, आज बनवत आपण झणझणीत आणि चटपटीत अशी मॅगीची भेळ. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी इथे आपण आधी मॅगी घेतलेली आहे. तर ह्या मॅगीला आपण चुरून घेणार आहोत आणि त्या चुरा करून घेणार आहोत. इथे तवा गरम करत ठेवले. इथे आपण तवा गरम करत ठेवले. त्यात आपल्याला ती मॅगी टाकायची आहे, भाजून घ्यायची आणि भाजून घ्यायची. बघ, इथे आता आपण तव्यात मॅगी टाकलेली पॅनमध्ये. आता आपण तिला मस्त अशी भाजून घेणार आहोत. गॅस आपलं कमी आहे. हे बघा, इथे आता आपला मॅगीचा कलर चेंज व्हायला लागलाय, बघू शकता. तिला असं गोल्डन कलर येत चाललाय. नाही हलवली तर खालची लाल होते फक्त ती अशी. हे बघा, मस्त वेगळी असं तिला गोल्डन कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण काढून घेऊया. आता आपण हिला डिशमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे. गरम गरम मी दाखवतो तुम्हाला. तेल बघ किती सुटले मॅगी. हे बघा, इथे आता आपण मस्त तिला फ्राय करून घेतलेली आहे, भाजून घेतलेली आहे. आता आपण हिला थंड करून घेऊया. पण वास छान सुटले. आता आपण हिला थोडंसं फॅनखाली थंड करायला ठेवणार आहोत. तर इथे आता आपण भेळीसाठी सॉस बनवून घेतोय. त्यासाठी आधी घेतला आपण चिली सॉस थोडासा. ह्याच्यात आपण टाकलाय चिली सॉस. आधी आपल्याला किती लागतो त्या अंदाजे आपण घ्यायचा असतो. त्यानंतर आपण टाकणार शेजवान चटणी थोडीशी. मग आपण त्यात टाकूया सोया सॉस थोडंसं. मग आपण त्यात टाकूया टोमॅटो केचप. मग आपण त्यात टाकणार आहोत आता मॅगी मसाला. ते मॅगी मसाला पण दिलेला आहे आता. मग त्यात टाकूया थोडेसे चिली फ्लेक्स. आता आपण टाकूया थोडंसं मीठ चवीनुसार. आणि हे एकत्र करून घेऊया आपण मिक्स. आता आपण एक भांडं घेणार आहोत.
हे बघा. आता आपण ह्याच्यात टाकूया मॅगी, जी आपण भाजून घेतलेली मस्तपैकी रोस्ट केलेली. त्यात आपण टाकणार आहोत वेफर्स. इथे एक क्रीम ओनियनचं वेफर्स घेतलेलं आहे, एक त्यानंतर एक कुरकुरे घेतलेले आहेत आपण ऑरेंज फ्लेवर्सचे. इथे आपण कुरकुरे घेतलेले आहेत. आणि एक पेरी पेरी वेफर्स असं आपण घेतलेलं आहे चटपटीस अशी लागण्यासाठी. आता आपण हे आधी एकत्र करून घेऊया, म्हणजे त्यांना मिक्स करून घेऊया. आता आपण त्यात टाकणार आहोत कांदा, जो आपण चिरून घेतलेला आहे बारीक. मग त्यात टाकूया टोमॅटो. आता आपण याला एकत्र करून घेऊया. मग आपण त्यात टाकणार भेळसाठी जी चटणी बनवून घेतली ती. आणि हिला आपल्याला एकत्र करून घ्यायचं. आता लागत नाही असं. आणि आता आपण वरून टाकणार थोडीशी कोथिंबीर. आता आपली इथे मॅगी भेळ रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. ही बघा, ही टेस्टला कशी झाली विचारूया. एवढी टेस्टी झाली ना, परत परत करून खा. तर इथे आता आपली मॅगी भेळ रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.